सुप्रभात मित्रांनो, तर ब्लॉगिंग बायकर एक या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पूर्णपणे तयार झालेलो आहे आणि आपण आता निघत आहे तापोळ्याला. त्याची पूर्ण माहिती देईनच मी तुम्हाला. तर आपण आता निघू. आता वाजलेले आहेत 7. आपल्याला 10 वाजेपर्यंत पाचवड फाट्याला पोचायचं आहे. तर चला मित्रांनो, आपण आता निघू. हर महादेव. तर मित्रांनो, आपण आता निघालेलो आहे. आता नेहमीप्रमाणे आपण आपल्या घराजवळ एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथे आपण पाया पडू आणि तिथून आपण आपला पुढचा प्रवास चालू करू. सकाळची राईड करण्याची खूपच वेगळी मजा आहे. एवढं फ्रेश वातावरण आहे ना, एकदम आल्हाददायक असं वातावरण, खूपच मजा येते. हवेत गारवा आहे. त्यावेळेला आपलं स्वामी समर्थांचं मंदिर, पाया पडू. चला मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. आपण आपला प्रवास चालू करू. तर सुप्रभात मित्रांनो, ब्लॉगिंग बायकर एक या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मगाशी पण मी वेलकम केलंच, तरी अजून एकदा करतो. निघायला मला खूपच लेट झालेला आहे. ॲक्च्युली 6 वाजता निघायचं होतं. 7 वाजले, पण आपल्याला 6 वाजेपर्यंत पाचवड फाट्याला पोचायचं आहे. हवेत गारवा आहे. आपण आपल्या सांगलीचं आराध्य दैवत गणपतीचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊ. आता ते जाताच आपल्याला रोडलाच लागतं हायवेला. तर तिथं दर्शन घेऊन तिकडच्या तिकडेच जाऊ, बरं पडेल. ते आपल्याला तिथूनच बाहेर पडायचं. तिकडे दर्शन घेऊन जाऊ आपण. तर तापोळ्याशी मी चाललेलो आहे. तापोळ्याला
आहेत सातारा जिल्ह्यामध्ये. त्याची पूर्ण माहिती देईनच मी, कोणासोबत राईड करतोय काय आहे त्याची पूर्ण माहिती मी देईनच. थोडं आपण आधी गणपतीचं दर्शन करू, मग आपण बोलणं कंटिन्यू करू. तर मित्रांनो, हे बघा सांगलीचं सकाळचं एकदम आल्हाददायक असं वातावरण. संक्रांतीच्या बाजाराची तयारी चालू आहे. हे आपलं सांगलीचं मारुती मंदिर, बजरंगबली की जय. तर आपण बाजारपेठेमध्ये आहे. सांगलीतलं मारुती चौक खूप गजबजलेलं असं ठिकाण आहे. म्हणजे सांगलीचं सेंटर पॉईंट म्हटलं तरी चालेल. आणि आज शनिवार सॅटर्डे आहे, त्यामुळे आज सांगलीचा बाजार असतो मोठा. आता त्याचीच तयारी आहे सगळी. पण आपल्याला राईड घ्यायचं आहे आणि या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे. राईड घेऊन इथेच आपलं सांगलीचं आर्यदैवत, सांगलीचं प्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे. सांगलीचा प्रसिद्ध असा आयुर्वेद पूल, वेळेला 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेत. तो पूलवर आता एंट्री करतो. आणि ही आहे आपली कृष्णामाई, संत वाहती कृष्णामाई. इकडे नवीन ब्रिजचं काम चालू आहे, त्याला पर्यायी ब्रिजचं काम चालू आहे. आता आपण सांगलीमधून बाहेर पडलेलो आहे. आपल्या सांगली इस्लामपूर रोडला आता आपण टच झालेलो आहे. आपण इथून जाणार आहे सांगली आष्टा इस्लामपूर. इथून पेठ नाका, इथून आपण कनेक्ट होणार आपल्या पुणे बेंगलोर हायवे NH48ला. गारवा तर आहे, हलकंसं धुकं पण आहे. असं एकदम दाट धुकं नाही आहे, पण हलकंसं असं सगळे जे शेती वगैरे आहे असं हलकंसं धुकं वगैरे दिसतं. टॅक्सी वगैरे काय व्हायचं नाही, तर मित्रांनो मी चाललेलो आहे तापोळ्याला, जिथे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. ते महाबळेश्वर जवळच आहे. सांगलीमधून 200 ते 210 किलोमीटर आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जी राईड करणार आहे ती 1 नाईट स्टेची आहे, 1 स्टेची आहे. आज आम्ही जाणार आहे तिथे, आज स्टे करून छान असा एन्जॉय करून उद्या परत आपला परतीचा प्रवास चालू करणार आहे. तर मित्रांनो मी चाललेलो आहे डिटूर या कंपनीसोबत, टुरिंग कंपनीसोबत. दिशान ट्रॅव्हल्स कंपनी आहे त्यांच्यासोबत, जी की बेसिकली आहे मुंबईची, जी खूप अशा मोठ्या मोठ्या राईड प्लॅन करते. तर त्यापैकी एका राईडला मी चाललेलो आहे तापोळा. तर सांगली कोल्हापूर या एरियातून मी एकटाच आहे. बाकी सर्वजण आहेत ठाणे, मुंबई, बोरवली, अंधेरी, पुणे, इथून सर्व जॉईन होणार आहेत.
आहे आपल्या सातारजवळचा जो पाचवड फाटा आहे तिथे, आणि तिथून मग टापोळ्याला जाणार आहे. अप्रॉक्स 80 किलोमीटर 100 किलोमीटरची मी तुमच्यासोबत राईड करेल. कारण मी तुमच्यासोबत एन्जॉय करेन. त्या ग्रुपमध्ये माझं कोणी ओळखीचं नाही आहे, तरी पण कसं नवीन लोकांना भेटल्याशिवाय नवीन ओळखी होत नाही. त्यामुळे नवीन लोकांनाही आपण भेटलंच पाहिजे, त्या नवीन गोष्टी शिकायला मिळतो. तरी बघू आता आपला हा एक्सपिरियन्स कसा राहतो. तर टापोळा जे आहे ते खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे. त्याला जे वसलेलं आहे शिवसागर तलाव जो आहे तिथे कोयनेचं बॅकवॉटर आहे. त्याच्या तिथे एक असं वसलेलं शिवसागर तलाव आहे, तिथे कोयनेचं बॅकवॉटर आहे. तर त्याच्या किनारी वसलेलं असं हे टापोळा हे एक छोटंसं गाव आहे. आणि आपल्याला जर मित्रांनो वासोटा किल्ल्याला किंवा जयगड किल्ल्याला जर जायचं असेल तर तुम्हाला टापोळ्यातूनच जावं लागतं. टापोळ्यातून बोटिंग करून तुम्हाला जावं लागतं. खूप मस्त असं घनदाट जंगल असलेलं एक छान असं ठिकाण आहे, जे फॅमिलीसाठी पण विकेंड एन्जॉय करण्यासाठी छान आहे. फर्स्ट टाइम चाललेलं आहे, माझ्या इथून आहे जवळ, पण मी कधी गेलेलो नाही. आता हा बघा व्ह्यू रोडच्या दोन्ही साईडला, रोडच्या दोन्ही बाजूला मस्तपैकी असं उसाचं पीक, उसाची शेती, हवेत असा छान असा गारवा, ही अशी आमची सुंदर सांगली. मागे सनराईज झालेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या बिहारमध्ये छान असा सनराईज बरोबर आपल्या पाठीमागे झालेला आहे. किती सुंदर सनराईज झालेला आहे, सीन आहे. सनराईज आपल्या बरोबर पाठीमागे झालेला आहे, त्यामुळे कॅप्चर नाही करू शकत. आणि आपल्याला लेट झालेला आहे, त्यामुळे सनराईजचं वगैरे काही होत नाही आहे. आपण टापोळ्यातला उद्या सकाळचा सनराईज कॅप्चर करू आणि आज संध्याकाळचा आपला टापोळ्यामध्ये सनसेट पण कॅप्चर करू. आपण आता NH-48 पुणे बेंगलोर हायवेला लागलेलो आहे. आता आपण कासेगाव, कराडनंतर आपण सातारला जाणार. खूप मस्त हायवे झालेला पण टापोळ्याला चाललेला आहे. टापोळा हे फॅमिलीसाठी, तुम्ही फ्रेंड्ससोबत विकेंड ट्रिपसाठी खूप बेस्ट लोकेशन आहे. खूप ग्रीनरी आहे, शिवसागर जगततलाव आहे इथे, म्हणजे कोयनेचं बॅकवॉटर आहे. तिथे वॉटर ॲक्टिव्हिटी पण होतात.
छान छान असे रिसॉर्ट आहेत. त्याच्यात पण काय धरा उडवत चालला बघा. हा बस बाबा. सकाळी घरातून निघाल्यावर एवढी थंडी वाजत नव्हती ना, एवढी थंडी आत्ता वाजते. काय कारण मला कळत नाही. हे सगळं रोडचं काम चालू आहे. हा सगळा वर्धन हायवे होता. आय थिंक हा आता 6 लेन का 8 लेन करणार आहेत बहुतेक. मित्रांनो आपण आता जाऊ साताऱ्याला. सातारच्या अलीकडेच 1-2 किलोमीटर अलीकडे एक छान असं छोटंसं रेस्टॉरंट आहे, जिथे की मी नेहमी तिथे नाश्ता करतो. तिथं आपण नाश्ता करू, चहा पिऊ आणि आपण पाचवड फाट्याला जाऊ. पण फास्ट आला असतं ना मित्रांनो, 100% पडलं असतं. गाडी पूर्ण अशी वायबल होती, पूर्ण अशी एकदम त्याच्या मागे जाऊन फक्त मॅक्सिमम 1 फूट अंतर असेल एवढा जवळ गाडी ती हायवेला. दोघे पण 80-90 स्पीड लावतो. मला सांगा खूप बाईक वाढला. एक सेकंड जरी असा ब्रेक मारला तर हा कारवाला त्याला फेकणार की नाही तुम्ही सांगा. कन्स्ट्रक्शन, फक्त कन्स्ट्रक्शन. तर पण ह्या जो हायवे आहे NH-40 त्याचं जर काम एकदा पूर्ण झालं ना, तेव्हा या हायवेवरती ट्रॅव्हल करायला खूप मजा येईल, बाईक राईड करायला. मित्रांनो न्यू ट्रक चाललेला आहे, समोर येत आहे. आपण पासवडे टोल नाक्यावर आलेला आहे.
एवढा मोठा हायवे होणार आहे. आय थिंक हा 8 लेन हायवे होईल असं मला वाटतं. इथून त्या टोकापर्यंत आहे. One eternity later. तर मित्रांनो आपला आता चहा नाश्ता वगैरे केलेला आहे. आता आपण निघालेलो आहे. आता आपण जाणार आहोत पाचवड फाट्याला. इथून एक 30 किलोमीटर आहे ते सातारपासून. पाचवड फाट्याला जाऊन आपण तिथे थांबणार आहे. तिथे थोड्याच वेळात आपले बाकीचे बायकर्स येतील, रायडर्स त्यांच्यासोबत मी टाकोळ्याला जाणार आहे. भारी बघायला अजून हायवे दोन्ही साईडला डोंगर आणि अजून असा हायवे गेलेला आहे. डॉक्टर मध्ये छान वाटतं. आपली गाडी चालू झालेली आहे. तुम्ही समोर बघू शकता सगळे रायडर्स आहेत आपले मागे आहेत, पुढे आहेत. थोडासा लेट झाला पण त्यांना पुण्यामध्ये ट्रॅफिक जास्त लागल्यामुळे त्यांना पाचवड फाट्यापर्यंत पोहोचायला खूप टाईम लागला. तर फायनली आपण मी त्यांच्या ऑर्डर ग्रुपमध्ये जॉईन झालेलं आहे. बघू शकता समोर क्लासिक 350, पुढे मिटिआर, मागे डॉमिनार 400 आहे. मित्रांनो तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता. असा व्ह्यू बघू शकता. आपले पायलट उभारलेले आहेत. पायलट आहे आपला. तो लिफ्ट घ्यायचा आपल्याला. रिग्रुपिंग चालू आहे.
सगळी रायडर्स आहेत आपले. One eternity later. टप आहे असं वाटतंय मला. घाटाला चढ जास्त आहे त्यामुळं गाडीच्या आवाजाने एक बैल उधळला. मी म्हणलं आता गेलो. घाटामध्ये कसं होतं आवाज थोडा घुमतो बाईकचा, त्यामुळे जे प्राणी असतात आपले जनावर गाई म्हैस ते थोडे असे बावचड्यासारखे करतात, म्हणजे घाबरतात त्या. त्यामुळे थोडं गाडीचा साऊंड थोडं कमीच करायचा. जस्ट वेळ क्लच दाबून धरायचा, गाडीचा साऊंड ऑटोमॅटिक कमी होतो. त्यात तुम्ही बघू शकता व्ह्यू. काय व्ह्यू आहे. सुंदर असा व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही पवन चक्की किती क्लोज आहे. आपण बघू लांबून एवढी दिवशी दिसते, किती मोठे बघा.
When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life, equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे.